वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येनंतर सासरा राजेंद्र आणि दीर सुशील हे पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात पळत होते। त्यात सातारा जिल्ह्यात ते काही काळ पुसेगावात अमोल जाधव यांच्या शेतात थांबले होते। अमोल जाधव यांच्याकडे हगवणेंचे शर्यतीचे बैल सांभाळायला असतात। त्या ओळखीतून राजेंद्र हगवणे तिथे थांबला होता। एबीपी माझाचे प्रतिनिधी या शेतमालकाकडे पोहोचलेत। त्यांनी तिथे हगवणे थांबले त्या शेताचा आढावा घेतला। हगवणे यावेळी अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत होता असं अमोल जाधव यांनी म्हटलंय। इथं आले होते 10-15 मिनिट थांबले। आमचे आंबे वगैरे उतरायला चालले होते, इथं थांबले, एकटेच आले होते। काय म्हणजे काय बोलले नाहीत, काय नाही। पाऊस बी येत होता, थांबले, निघून गेले। त्याच्यानंतर काय आपल्याला काय म्हणजे कुठे गेले काय आपल्याला माहित नाही। ही बैलगाडी क्षेत्रामुळे आमचा चुलत भाव आहे, चुलत भावामुळे ओळख होती फक्त। 19 तारखेला ते आले होते, 4:30-5 वाजता इथं आले असतील। एक 10 ते 15 मिनिटं थांबले आणि इथून ते निघून गेले परत। नाही, आम्हाला माहितीच नव्हतं। आम्हाला कळालं दुसऱ्या दिवशी, म्हणजे थोडासा अंदाज आला की घाबरलेत का काय। जेव्हा आम्ही जराशी चौकशी करायला सुरुवात केली त्यानंतर आम्हाला कळत गेलं की ते इथून निघून गेल्यानंतर आम्हाला ते कळालं की असं घडलेलं आहे। कोणासोबत होती तुमची ओळख नेमकी? सुशील हगवणेशी माझी ओळख होती आणि 1.5 ते 2 वर्ष झालं ओळख आहे। महिन्यातून एकतरी राऊंड त्यांचा इकडे होतच होता पुसेगावला।